तालुक्यात पावसाचा जोर कायम असून अनेक नाल्यांचे पूल पाण्याखाली गेले आहेत। शेतवाडीला तलावांचं स्वरूप आलंय। मणतुर्गा जवळील हालत्री नाल्यावरील अनमोडकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली गेलाय। त्यामुळे शिरोळी भागातील मणतुर्गा, तियोळी, अशोकनगर, नेरसे, डोंगरगावसह सुमारे 20 गावांचा खानापूर शहराशी असलेला संपर्क तुटलाय। खानापूरपासून अनमोडकडे जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। शाळांना मंगळवारपर्यंत सुट्टी देण्यात आली असून बुधवारपासून पुन्हा शाळा, कॉलेजेस सुरू होणार आहेत। पावसाचा जोर पाहता सुट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे। ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आलेल्या पुलांची गेल्या 100 वर्षात डागडुजी करण्यात आलेली नाही किंवा त्यांची उंचीही वाढवण्यात आली नाही। त्यामुळे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होण्याची समस्या दरवर्षी उद्भवते, अशी माहिती मणतुर्गा येथील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांनी दिली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास 2019 सारखी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, खानापूर।